नमस्कार अंगणवाडी कार्यकर्त्यांनो, अंगणवाडी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आपल्या सर्वांनाच आपले घर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभित हवे असते, जिथे सर्व काही जागच्या जागी असेल आणि आपल्याला आनंदी आणि आरामदायी वाटेल। अगदी त्याचप्रमाणे मुलांनाही त्यांची अंगणवाडी स्वच्छ, सुंदर आणि त्यांच्या आवडीच्या वस्तूंनी सजलेली हवी असते। अशी जागा जिथे वस्तू सहज सापडतील, वापरता येतील आणि काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा व्हावी। सजवलेली आणि सुव्यवस्थित अंगणवाडी ही केवळ मुलांना हवी असते असंच नाही, तर ती एक चांगले शिक्षण वातावरण निर्माण करण्यासाठी देखील आवश्यक असते। जेव्हा अशी अनुकूल अंगणवाडी मुलांसाठी असते, तेव्हा मुले तिथे यायला आणि शिकायला अधिक उत्साही असतात। म्हणूनच अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकण्याचे कोपरे तयार केले जातात। या अशा खास काही जागा आहेत जिथे मुले खेळता खेळता वेगवेगळ्या विकास क्षेत्रातील कौशल्य शिकतात। इथे त्यांच्या वयानुसार, आवडीनुसार आणि गरजेनुसार खेळणी, रंगीबेरंगी पुस्तके, माती, चित्रकला साहित्य, मोजणीचे दगड, अक्षर कार्ड्स इत्यादी साहित्य ठेवले जाते। या कोपऱ्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मुले शोध घेतात, विचार करतात, कल्पना करतात आणि अनुभवातून शिकतात। त्यामुळे त्यांची भाषा, गणित, सर्जनशीलता, बोधात्मक आणि भावनिक विकास तसेच कारक कौशल्य विकसित होतात। सुंदर, स्वच्छ, नीटनेटके कोपरे मुलांना आकर्षित करतात। जेव्हा ते आनंदाने, पूर्ण एकाग्रतेने तिथे खेळतात, तेव्हा शिकणे हे सोपे आणि मजेदार बनते। त्यामुळे अंगणवाडीतील वातावरण हे अनुकूल, मैत्रीपूर्ण आणि सकारात्मक बनते। चला आता या प्रत्येक कोपऱ्यांबद्दल एक एक करून जाणून घेऊया। वाचन कोपरा। वाचन कोपरा किंवा भाषा विकासाचा कोपरा हा अंगणवाडी वर्गाचा एक महत्त्वाचा भाग असतो। या मागचा हेतू मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वाचनाची सवय लावणे आणि भाषा व कल्पनाशक्तीचा विकास करणे हा आहे। इथे वयानुसार रंगीबेरंगी पुस्तके, चित्रपुस्तके आणि गोष्टींची पुस्तके ठेवलेली असतात। मुले आपल्या आवडींची पुस्तके निवडतात, चित्रे पाहतात आणि गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतात। अंगणवाडी सेविका मुलांबरोबर पुस्तकांमधील चित्रे आणि गोष्टींवर चर्चा करतात। यामुळे मुलांमध्ये बोलण्याची, विचार करण्याची आणि कल्पना करण्याची सवय वाढते। हा कोपरा अधिक आकर्षक बनवण्यासाठी अक्षर कार्ड्स, गोष्टींचे कार्ड्स, चित्र कार्ड्स व भिंतींवर शब्द आणि चित्रांची सजावट देखील केली जाऊ शकते। हस्तकाम कोपरा। हा कोपरा मुलांना स्वतःची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि भावना व्यक्त करण्याची संधी देतो। इथे मुले संगीत, वाद्य वाजवतात, चित्रे काढतात, रंगसंगती करतात, गातात, नाचतात आणि स्वतःची गाणी तयार करतात। या कोपऱ्यात रंग, चित्रकलेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, कागद, कलात्मक भांडी आणि पारंपरिक वाद्ये ठेवली जातात। या प्रक्रियेत मुले एकमेकांशी संवाद साधण्यास, गटांमध्ये काम करण्यास आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यास शिकतात। खेळ कोपरा। हा कोपरा मुलांच्या ऐकण्याची, बघण्याची आणि स्पर्श करण्याची क्षमता सक्रिय करतो, विकसित करतो। यामध्ये आवाजाची पेटी, वाळूची ताटली, रंगबिरंगी चेंडू, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्शांचे साहित्य, सुगंधी मसाले आणि माती, पाण्याची खेळणी ठेवलेली असतात। मुले या वस्तूंना हात लावतात, बघतात आणि आवाज ऐकतात। यामुळे त्यांची संवेदनशीलता, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि कारक कौशल्य बळकट होतात। लहान मुले याच माध्यमातून त्यांच्या सभोवतालचे जग समजून घेण्यास शिकतात। बोधात्मक कोपरा। या कोपऱ्यात मनोरे, ठोकळे, कोडी, आकृतिबंध, पॅटर्नसाठीचे ग्रिड्स, क्यूब्स, क्रमांचे कार्ड्स, संख्या कार्ड्स, वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या वस्तू, आकार कापलेले कटआउट्स आणि अबॅकस सारखी खेळणी ठेवलेली असतात। यामागचा हेतू मुलांची विचारशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि एकाग्रता वाढवणे हा आहे। मुले कोडी सोडवतात, पॅटर्न तयार करतात आणि अबॅकसने मोजणी शिकतात। हा कोपरा मुलांची बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्य मजबूत करण्यास मदत करतो। खेळघर कोपरा किंवा बाहुली घर। या कोपऱ्याचा उद्देश मुलांना स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्यास आणि व्यक्त करण्यास शिकवणे हा आहे। यामध्ये डॉक्टर सेट, किचन सेट, नाटकासाठी मुखवटे, वेगवेगळे कपडे, ओढण्या, टोप्या, काठ्या, आरसे आणि भावना दर्शवणारे कार्ड्स ठेवले जातात। मुले नाटक करताना भूमिका बजावतात आणि इतरांचे अनुभव समजून घेतात। अंगणवाडी सेविका मुलांना विचारते, तुला कसे वाटत आहे? किंवा जर तुझा मित्र दुःखी असेल तर तू काय करशील? अशामुळे मुलांची भावनिक समज, सामाजिक कौशल्ये आणि संवाद क्षमता वाढते। अशा प्रकारे शिकण्याचे कोपरे मुलांची भाषा, विचार, कल्पनाशक्ती आणि सहकार्याची भावना यांचा विकास करतात। मुले आत्मविश्वासाने खेळता खेळता शिकतात आणि त्यांची शिकण्याची आवडही वाढते। आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। लवकरच आपण पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। धन्यवाद।